मावळ लोकसभेतील महायुतीचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाघ श्रीरंग बारणे आज शेवटच्या प्रचारासाठी बाहेर पडतायत। आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरामध्ये मावळ लोकसभेमध्ये येत आहेत आणि मोठी रॅली जी आहे ती काढली जाणार आहे। 25 लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी होतोय। आप्पा, शेवटचा दिवस आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे, कशी रणनीती ऐकलेली आहे 25 लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी? तेव्हा मावळ लोकसभा मतदारसंघातून म्हणजे तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना आज शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराचा शेवटचा दिवस असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतात आणि रॅलीने प्रचाराची सांगता होईल। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन राज्याचे मुख्यमंत्री करतील। गेल्या जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणुकीचं वारं चालू झाल्यापासून या मतदारसंघामध्ये बहुधा बऱ्याचशा गावामध्ये, बऱ्याचशा शहरातील भागामध्ये, वस्तीमध्ये, सोसायट्यांमध्ये मी स्वतः जाऊन पोचलो, मतदाराशी संपर्क साधला आणि या माध्यमातून एकंदर संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करत असताना देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी, सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रांतिकचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गुलाबराव पाटील, उदयजी सामंत हे सगळे नेते मंडळी प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी येऊन गेले आणि प्रचाराच्या जाहीर सभा देखील झालेल्या आहेत। एकंदर संपूर्ण माहोल पाहता मतदार या लोकसभा मतदारसंघातील मतदार हा महायुतीच्या बाजूने कौल देईन असं मला वाटतं। खरं तर तुमच्यासमोर गेली 2 लोकसभाचं चित्र थोडंसं वेगळं होतं। यावेळेला उद्धव ठाकरेंचे वाघ या ठिकाणी तुमच्यासमोर संजोग वगैरे आहेत। किती तुल्यबळ उमेदवार होते तुमच्यासमोर? मी तुम्हाला सांगतो, जो उमेदवार माझ्या समोर आहे तो ओरिजिनल शिवसेनेचा नाही। ओरिजिनल शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची ही शिंदे साहेबांबरोबर आहे आणि शिंदे साहेब तो विचार घेऊन जातात। 2014-2019ला मी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिवसेनेचा उमेदवार म्हणून लढलो। 2019ला तुम्ही पाहिलं असेल, मोठं मताधिक्य मला मिळालं आणि 2024ला देखील शिवसेनेच्या चिन्हावरती धनुष्यबाणावरती मी या लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार म्हणून होतोय। मला याच्यामध्ये उमेदवार खरं तर जे उद्धव साहेबांच्या बरोबर आहेत त्यांना तो उमेदवार आयात करावा लागला। ओरिजिनल शिवसेनेचा उमेदवार त्यांच्याकडे नाही मिळाला, तो उमेदवार दुसऱ्या पक्षातून त्यांना आयात करावा लागला आणि त्या उमेदवाराचं कुठल्याही प्रकारचं आव्हान मला वाटत नाही। खरं तर आप्पा, 2 दिवसापूर्वी जी सभा झाली त्या ठिकाणी तुम्ही म्हणालात की तुमच्या थोरल्या वहिनी ज्या आहेत त्या वाघेरेंच्या घरातल्या आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आता भाष्य केलेलं आहे की नशीब आता मला त्यांनी या ठिकाणी ओळखलं, इतके दिवस संजोग वगैरे कोण आहेत हे त्यांना माहीत नाही। मी तुम्हाला सांगतो, त्यांना प्रचाराचे मुद्दे नाही, त्यांच्याकडं त्यांना विकासात्मक मुद्दे नाही, त्यांनी या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही। नगरसेवक असताना त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये एकही विकास प्रकल्प केला नाही। हे खुद्द माझा प्रचार करणारे संदीप वाघेरे त्यांचे भाऊबंद हे स्वतः सांगतात। त्यांनी 40 वर्षामध्ये खरं त्यांची पाठीकोरी आहे। मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, मी उमेदवाराच्या संदर्भात मी काही बोलत नाही। माझी 9वी निवडणूक आहे, मी कधी देखील उमेदवाराच्या संदर्भात ज्याच्याकडे मुद्दे नाही, ज्याचा पराभव दिसतोय ते अशा प्रकारचे आरोप करतात। मी तुम्हाला सांगतो, पिंपरी गाव हे निम्म्याने माझा प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि माझा विजय निश्चित आहे। ज्याला पराभव दिसतो तो अशा प्रकारचे आरोप करतो। गेल्या लोकसभेत 2,15,000 मतांनी तुमचा विजय झाला होता, आता हॅट्रिक किती लाख मतांनी तुमची होणार आहे? गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माझा विजय 2,21,993 मतांनी झाला होता। यावेळेस माझा विजयचं रेकॉर्ड मी स्वतः तोडणार आहे। तुम्हाला या अगोदर देखील सांगितले, माझंच रेकॉर्ड मी या मतदारसंघामध्ये तोडणार आहे। तर यावेळेला माझी हॅट्रिक होणार आणि हॅट्रिक करताना आत्तापर्यंतचे जे मी रेकॉर्ड केलेत ते सगळे तोडेन असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन अमोल गवाळसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।